तर एक मोठं विधान अजित पवार यांनी केलेलं आहे। अंजली दमानिया जे सातत्याने या संदर्भातला पाठपुरावा करतायत त्या सध्या आपल्या सोबत आहेत। अंजलीताई, आपण अजित दादा यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आज धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात ते पुन्हा एकदा तुम्हाला ऐकवतो आणि नंतर आपण बोलूयात। तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोहोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना। काही जण आता तुम्ही प्रश्न विचारला, मग अजित पवार पाठीमागं 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला। जो तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही। आणि आता आपण जाऊयात अंजली दमानिया यांच्याकडे। अंजलीताई, अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलं ते तुम्ही ऐकलेलं आहे, तुमची प्रतिक्रिया। कसं आहे की एकतर सिंचनाच्या वेळेस चौकशी लागली होती। इथे मुळात मी जे आरोप केलेत, ऑफिस ऑफ प्रॉफिट असो किंवा कृषी घोटाळा असो, याच्यावर तर चौकशी सुद्धा लागलेली नाहीये। आणि जर अजित पवार असं म्हणत असतील की बाबा माझ्या सत्तेविवेक बुद्धीला असं वाटलं होतं आणि मी तो दिला आणि त्यांनी ठरवावं, मग तुम्ही सगळे यंत्रणा बंद करा, सरकार बंद करा, प्रत्येक मंत्री मनाला येईल तसं वागेल, हवे तेवढे घोटाळे करेल, हवी तेवढी दहशत करेल, हवं त्याला तो ठार करेल आणि सगळंच हे करून सुद्धा तो राजीनामा देणार नाही, त्याच्याकडनं कोणी मागणार नाही। म्हणजे शासन आता महाराष्ट्राचं असं चालणार आहे का? हे बोलणं तरी त्यांना योग्य वाटतंय का? की त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीला वाटलं तर ते देतील, मला वाटलं होतं म्हणून मी दिला होता। इथे मी जे मांडलं त्याच्यावर चौकशी सुद्धा साधी लावण्यात आली नाहीये, ऑफिस ऑफ प्रॉफिटवर नाहीये। आणि त्याच्यावर धनंजय मुंडेंनी साफ खोटं प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं होतं की महाजेनको मधनं हवी तेवढी राख उचलली जायची आणि सुप्रीम कोर्टाची ऑर्डर होती। म्हणजे हे तर धादांत खोटं तो माणूस बोलतो। माझ्याकडे आत्ताच्या घटकेला एफ आय आर आहेत ज्या महाजेनकोनी फाईल केल्या होत्या राग चोरीबद्दलच्या, आणि असं असताना ना चौकशी होतीये ना काही होत आहे। आणि जर अजित पवार असं म्हणत असतील, अतिशय धक्कादायक आहे, तुम्ही ना आता सरकारच बंद करा, पक्ष देखील बंद करा, प्रत्येक हवे त्या गुंड लोकांना तुम्ही घ्या, पक्षात घ्या आणि त्यांना हवी ती दहशत करू द्या, असंच बहुतेक आता शासन चालतंय असं दिसतंय। बरोबर। अंजलीताई, तुम्ही सातत्यानं हे सगळं प्रकरण लावून धरताय। तुम्ही आधी सांगितलं त्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांकडे बोट दाखवलं होतं की ते निर्णय घेतील, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवलं होतं ते निर्णय घेतील। आता अजित पवार म्हणतायत धनंजय मुंडेंना वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, सगळ्यांनी हात वर केलेले आहेत। नाही, आता जेव्हा मी मुख्यमंत्र्यांना भेटते तर मुख्यमंत्री म्हणतात ते माझ्या पक्षातले नाही आहेत, आमचं कोएलिशनचं सरकार आहे, त्यांच्या पक्षातले लोक निर्णय घेतील, हे म्हणतात मुख्यमंत्री घेतील। म्हणजे काय टोलवाटोलव सुरू आहे। आणि सकट आम्ही सबळ पुरावे देतो, ते सिद्ध कसे आणि कधी होणार? जर त्याची चौकशी झाली तर ना, पण चौकशी सुद्धा करत नसतील तर ते पुरावे खरे आहेत की खोटे आहेत हे कसं कळणार? आणि ते पुरावे खरे आहेत की खोटे आहेत त्याची चौकशी न होता या माणसांनी जर राजीनामा दिलाच नाही तर महाराष्ट्रातल्या चिडलेल्या जनतेने करायचं काय? बरोबर, कोणाकडे दाद मागायची आहे? हो, अंजलीताई, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।